आपल्याला सुख समृद्धी आरोग्य लाभावं म्हणून सगळ्यांनी हात जोडायचा आहे आणि शांतपणे मनातल्या मनात प्रार्थना करायची की आम्हाला आमचं सगळं आयुष्य पुढचं सुखाचं समाधानाचं आरोग्याचं जावं. जे काही 1 2 3 दिवे असतील ते सगळे देवापुढे लावायचे आहेत. कळलंय? तर आज आपण इथे उपस्थित आहोत तर काही मुलांनी सोहम प्रदीप पिंपले. आम्ही आज श्लोक गाणार आहोत. दीप ज्योती परम ज्योती दीपो ज्योती जनार्दन ज्योती जनार्दन दीपो हरतु मे पाप दीप ज्योती नमोस्तुते शुभं करोति कल्याणं आरोग्य धन संपदा क्लेश बुद्धि विनाशाय आत्मज्योति नमोस्तुते आत्मज्योति प्रदीप्ताय ब्रह्मज्योति नमोस्तुते ब्रह्मज्योति प्रदीप्ताय गुरुर्ज्योति नमोस्तुते. धन्यवाद. माननीय मुख्याध्यापक व येथे उपस्थित असलेले सर्व वर्ग शिक्षक व बालमित्रांनो, आज मी तुम्हाला दीप अमावस्येबद्दल काही 4 शब्द सांगत आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती. आषाढ अमावस्येचा दिवस दीप अमावस्या म्हणून ओळखला जातो. लिहून आणले परत वाचून बोल. मी मयुरेश पिंगळे. माननीय मुख्याध्यापक व इथे उपस्थित असलेले सर्व वर्ग शिक्षक व माझ्या बालमित्रांनो, आज मी तुम्हाला दीप अमावस्येबद्दल काही 4 शब्द सांगत आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती. आषाढी अमावस्येचा दिवस दीप अमावस्येचा दिवस म्हणून ओळखला जातो. तिमिराकडून तेजाकडे जाणाऱ्या दिव्याची या दिवशी पूजा केली जाते. थँक्यू. धन्यवाद. मी इयत्ता 8वीत शिकत आहे. तुम्हाला दीप अमावस्येची मी माहिती सांगत आहे. सगळ्यांनी शांत चित्तेने ऐकावी ही माझी नम्र विनंती. भारतीय संस्कृतीमध्ये दिवा ज्योती वाट फुलवत यांना महत्त्वाचे स्थान आहे. प्राणाला प्राणज्योत म्हणले जाते. दिवा व प्रकाश यांचे जीवनाशी नाते मानले जाते. सायंकाळी दिवे लागणीच्या वेळी लक्ष्मी घरात येते व त्याच वेळी दारिद्र्याची देवता निघून जाते अशी कल्पना आहे. ही अमावस्या विविध नावाने ओळखली जाते. दीप अमावस्या त्यावेळी पुढील ओळीने म्हणजे प्रार्थना अशी करावी. हे दीपा तू सूर्यरूप व अग्निरूप आहेस. तेजामध्ये तू उत्तम तेज आहेस. माझ्या पूजेचा तू स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर. दीप अमावस्या उद्देश असा आहे की दीप अमावस्या आषाढ श्रावण हे महिने पावसाळ्याच्या काळात येतात. आषाढ महिन्यातील काळोखी दृष्टी दूर संसरून श्रावण सारखा मांगल्य समृद्धी आपल्या आयुष्यामध्ये नांदावी ही उद्देशाने आषाढ महिन्यातील शेवटच्या दिवशी दीपपूजन करून साजरी केली जाते. मी श्लोक कल्याण आहे. दीप अमावस्येची माहिती सांगत आहे. दीप अमावस्येच्या दिवशी संपूर्ण घर स्वच्छ करून दिवे लावले जातात. फुलांचे तोरण लावतात.
घरासमोर रांगोळी काढतात. मातीचे दिवे किंवा धातूचे दिवे यांच्यामध्ये तेल किंवा तूप टाकून हे दिवे संध्याकाळी पेटवले जातात. काही ठिकाणी संपूर्ण घराभोवती दिवे लावतात.